चला आज उपवासाचा कुरकुरीत कमी तेलकट हलका फुलका फराळाचा पदार्थ बनवूया। त्यासाठी मी इथे 4 ते 5 तास 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता। त्याला एका मोठ्या टोपामध्ये काढून घ्यायचं। यामध्ये आता ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर वाटून कूट घालायचा। त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत, ते हाताने मॅश करून घालायचे। याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे, फोटो खालच्या त्रिकोणावर टच करून पाहू शकता। त्यानंतर यामध्ये चवीनुसार उपवासाचं मीठ घालायचं। 4-5 हिरव्या मिरच्या व जिरे घालून हे वाटण बनवलेलं आहे। तुम्ही उपवासाला जर जिरे खात नसाल तर स्किप केलं तरीही चालेल, फक्त हिरव्या मिरच्या घालायच्या। त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घालायचा। साबुदाणा वडे छान कुरकुरीत व्हावेत म्हणून यामध्ये 2 चमचा भगरीचं पीठ घालायचं। हे तुम्ही घरीही बनवू शकता। आता यामध्ये अजिबात पाणी न घालता छान मळून घ्यायचं। बऱ्याच जणांसोबत असं होतं की साबुदाणा वडा तळते वेळी तो तेलात फुटतो, म्हणून बरेचसे जण याला बनवायचं टाळतातही। सर्व व्यवस्थित मळून झाल्यानंतर हाताला तेल लावून लिंबा एवढा छोटासा गोळा घ्यायचा। सुरुवातीला त्याला छान गोल करून घ्यायचं व तळ हातात घेऊन प्रेस करून साबुदाणा वड्याचा शेप द्यायचा। त्याच्या कडा व्यवस्थित करून घ्यायच्या। इथे आपला साबुदाणा वडा बनवून झालेला आहे। आता याच पद्धतीने बाकी सर्वही बनवून घ्यायचे। मोठ्या व्हिडिओमध्ये मी अगदी छोट्या छोट्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, ज्यामुळे साबुदाणा वडा अजिबात फुटणार नाही ना जास्त तेल पिणार नाही। इथे सर्व साबुदाणा वडे बनवून तयार झालेले आहेत। तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं। साबुदाणा वडे तेलात सोडल्यानंतर 1 मिनिटभर मोठ्या गॅसवर तळून घ्यायचे व नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची व दोन्ही साईडने आलटून पालटून छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं। संपूर्ण साबुदाणा वडे तळेपर्यंत जर गॅसची फ्लेम हाय ठेवली तर ते वरून तर छान तळले जातात, पण आतमध्ये कच्चे राहतात, म्हणून गॅसची फ्लेम नंतर मिडियम करायची। साबुदाणा वडा छान तळला गेला की तो आपोआपच तेलावर तरंगायला लागतो, म्हणजे आपला साबुदाणा वडा अगदी छान तळला गेलेला आहे असं ओळखायचं। इथे संपूर्ण वडे तळून झालेले आहेत, छान टम्म फुगलेलेही आहेत, अजिबात तेलात फुटलेला नाही किंवा त्याचा शेप बदललेला नाही। याच पद्धतीने सर्व साबुदाणा वडे तळून घ्यायचे। इथे आपले वरतून छान कुरकुरीत, आतमध्ये हलके फुलके, अजिबात जास्त तेल न पिणारे, तेलात न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे बनवून तयार झालेले आहेत। चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। बाय बाय।